आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यसमितीची बैठक ही आयोजित करण्यात आली होती। आज पूर्ण देशभरात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी स्तरावरून एक सूचना आणि देशभरामध्ये सगळ्या प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयांमध्ये आज राज्याची कार्यकारिणी संपन्न होत आहे, ज्याच्यात राज्याचे पदाधिकारी आणि सोबतच जिल्हाध्यक्ष या दोघांच्या उपस्थिती या बैठकीत होती। या बैठकीत संविधान बचाव हा जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगानं निर्णय घेण्यात आले आणि या निर्णयाच्या सोबत राष्ट्रीय पातळीवरून संविधान बचावचा कार्यक्रम तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून सद्भावना असे दोन कार्यक्रम आगामी काळात आमचे ठरलेले आहेत आणि त्या कार्यक्रमांची रूपरेषा येणाऱ्या मे महिन्यापर्यंत आमची राहील। त्या संदर्भात निरीक्षकांच्या नियुक्त्या, आयोजनाच्या संदर्भात कोण कसा कधी केव्हा कुठे कार्यक्रम आयोजित करेल याची डिटेल चर्चा आमची आजच्या बैठकीमध्ये संपन्न झाली। नाशिक या ठिकाणी 29 तारखेला आम्ही सद्भावना पदयात्रेचं आयोजन करत आहोत। सोबतच 1 मेच्या महाराष्ट्र दिनी देखील सत्याग्रह जो आहे सद्भावना सत्याग्रहाचं आयोजन हे महाराष्ट्रात करण्यात येणार आहे आणि 4 आणि 5 तारखेला परभणी या ठिकाणी पदयात्रा आणि परभणीला पदयात्रेचा समारोप संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून परभणी या ठिकाणी आम्ही समारोप करणार आहोत। सोबतच जे निरीक्षक आम्ही पाठवले होते संघटना पुनर्बांधणीच्या अनुषंगाने, कारण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 2025 वर्ष जे आहे हे संघटनाचं वर्ष ऑर्गनायझेशन इयर म्हणून जाहीर केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं नवीन तालुका अध्यक्षाच्या निवड असतील, त्यांची रूपरेषा असतील, त्यांचा आलेला एकंदरीत जो निरीक्षकांचा अहवाल आहे आणि निरीक्षकांच्या भेटीच्या संदर्भामध्ये खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे। त्यांचे अहवालही हे मिळतील। तर आज चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा ही आमच्या राज्य कार्यकारिणीची संपन्न झालेली आहे। हे करत असतानाच पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्षांनी नेमके कसे कामं करावेत, काय करावेत त्या संदर्भात देखील रितसर चर्चा ठरली, कारण अकाउंटेबिलिटी पदावर बसलेल्या माणसांनी काय काम करावं आणि ते मॅन्डेटरी स्वरूपाचं कसं असेल या संदर्भातही चर्चा संपन्न झाली। जिल्हाध्यक्षांनी दर महिन्यात स्वतः जिल्हाध्यक्ष असणाऱ्या जिल्ह्यात 10 संपूर्ण दिवस हे ब्लॉक लेवलवर त्यांनी दौऱ्याचं आयोजन करावं असे आज निश्चित झाले। त्यासोबतच अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेशने दिलेल्या सर्व कार्यक्रमाची त्यांनी अंमलबजावणी करावी आणि दर जिल्ह्यामध्ये मॅन्डेटरी स्वरूपामध्ये एक बैठक जिल्हा काँग्रेस कमिटीची संपन्न व्हावी। ही आज या सभेमध्ये तशा प्रकारच्या सूचना या देण्यात आलेल्या आहे। तर ब्लॉक अध्यक्षांनी 8 दिवस वेगवेगळ्या ग्रामपंचायत गावांवर, पाड्यांवर, वस्त्यावर जाऊन त्यांनी 8 संपूर्ण दिवस त्यांनी दौरा करावा। सोबतच संघटनेचे आंदोलनात्मक, रचनात्मक आणि जे उपक्रम असतील त्या उपक्रम त्यांनी संपूर्ण उपक्रम त्यांनी त्या ठिकाणी लागू करावेत, कार्यक्रमांमध्ये सहभागी सगळं राहावं आणि तालुका काँग्रेस कमिटीची एक बैठक जी आहे ही प्रत्येक महिन्यात व्हावी आणि ती होत असताना महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निश्चित दिवशी मंगळवार किंवा बुधवार या दिवशी ही बैठक घ्यावी। हा देखील एक मॅन्डेटरी स्वरूपाचा हा जो निर्णय हा आज घेण्यात आला। तर प्रदेश प्रतिनिधी जे आहेत, जे प्रदेशच्या पदाधिकारी जे आहेत, प्रदेशचे चिटणीस असतील, उपाध्यक्ष असतील, सरचिटणीस असतील, हे जे पदाधिकारी आहेत प्रदेशचे, यांनी 6 दिवस आपल्याला नेमून दिलेल्या म्हणजे प्रभारी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी 6 दिवस दौरे करावे, संपूर्णतः ब्लॉक लेवलपर्यंत जावं। त्यानंतर 2 दिवस जे आहेत हे 2 दिवस त्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीने नेमून दिलेलं काम इतर ठिकाणचं, इतर जिल्ह्यातलं, महाराष्ट्रभराचं ते करावं व 2 दिवस जे आहेत ते 2 दिवस स्वतःचा जो मूळ जिल्हा आहे, नेटिव्ह प्लेस आहे, त्या ठिकाणी त्यांनी दौरे करावेत। असा 10 दिवस जो आहे हा प्रदेश प्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांना सुनिश्चित स्वरूपाचा एक अकाउंटेबिलिटीचा एक काम हे आम्ही सोपवत आहोत आणि स्वतःच्याही जिल्ह्यामध्ये आंदोलनात्मक कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभागी व्हायचंय। तर हा संपूर्ण आज ठराव आम्ही पारित केला आणि या प्रकारच्या ज्या सक्त स्वरूपाच्या ज्या सूचना आहेत या दिल्या आहेत। सोबतच दर महिन्याच्या 10 तारखेला त्यांचा हा अहवाल जो आहे हा ईमेलद्वारे आम्ही प्राप्त करणार आहोत
अखिल भारतीय काँग्रेस स्तरावर report.org.in वर आम्हाला लॉग इन होता येतं का याची पण चाचपणी आम्ही दरम्यानच्या काळात करत आहोत. तर या गोष्टी निश्चित झाल्या. आणि सोबतच जे पदाधिकारी आहेत, या पदाधिकाऱ्यांनी सतत 3 मीटिंग जर गैरहजर राहिला तर त्याचं पद जे आहे हे संपुष्टात येणार आहे. पदाधिकारी आहे तर तो एका दुसऱ्या मिटिंगला काही कारणास्तव परवानगी न घेता आला तर चालेल, मात्र पदाधिकारी आणि सातत्याने गैरहजर राहणं असं अजिबात चालणार नाही. हे देखील आजच्या मीटिंगमध्ये या प्रकारचा देखील एक नियोजन आणि एक शिस्त आणि जबाबदारी उत्तरदायित्वाची भूमिका ही आम्ही या ठिकाणी स्वीकारलेली आहे. सोबतच पोप यांच्या मृत्यूच्या निमित्तानं शोक संवेदना पारित करणारा ठरावही आमचा संपन्न झाला. हिंदी भाषेची सक्ती नसावी आणि हिंदी भाषेच्या सक्तीच्या नावावर जो मराठी भाषेला निस्तेनाबूत करण्याचा जो प्रयत्न आहे आणि मराठी भाषावर जे आलेलं संकट आहे हे टळावं याकरता ही सक्ती वापस घ्यावी अशा स्वरूपाचा देखील ठराव मुख्यमंत्री हा आम्ही घेतलेला आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात जे भूमिका घेतली आहे ही अत्यंत चुकीची आहे. त्या चुकीच्या भूमिकेच्या अनुषंगानं देखील आमची त्या ठिकाणी चर्चा झाली. जे रामदेव बाबा हे पेट्रोल 40 रुपये, 30 रुपये, 35 रुपये वगैरे सांगत होते. पुढे अजून त्यांनी काळे पैसे आल्यानंतर काय काय होईल हे सांगितलं, तसं तर काही झालं नाही. शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं नाही, मात्र स्वतः अनेक पैशांची माफी घेऊन ते खुशाल मोकळे झालेले आहेत. तर स्वतःच्या उत्पादनाची जी भ्रमिक जी जाहिरात आहे ती केल्यामुळे त्यांनी चक्क सर्वोच्च न्यायालयामध्ये माफी मागितलेली आहे. आणि असं असणारा एक जो माणूस आहे ज्यांना असत्यासोबत आहे, अधर्मासोबत आहे, असा माणूस स्वतः हा खूप समाजाचा त्याला खूप पुळका आला आहे अशा स्वरूपात जे वागत असताना त्यांनी नाहक कुठले कारण नसताना हास्यास्पद मात्र दुसऱ्या बाजूला एक चेतावणीखोर देणारा जो सरबत जिहाद नावाचा एक अत्यंत मूर्खपणाचा कळस असणारा एक जे वक्तव्य केलंय त्याचा देखील निषेध आम्ही आजच्या या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये तो निषेधही आम्ही केलेला आहे. आणि संविधान आणि सद्भावना या 2 विषयाच्या अनुषंगानं आगामी स्वरूपात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यरत राहील हा आज निर्णय झाला. सोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जिल्हाध्यक्षांना मजबूत करण्याचा कार्यक्रम जसा ठरवला आहे तसाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं ब्लॉक अध्यक्ष मजबूतीचा कार्यक्रम हा हाती घेतलेला आहे. या आधी इत्यादी बाबत आज आमची चर्चा झाली. या चर्चेला या सोबतच जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये नाशिकची सद्भावना यात्रा, परभणीची सद्भावना यात्रा ही आपल्याला आधी सांगितली आहे ती होईल. इतरही कार्यक्रम दरम्यानच्या काळात संपन्न होतील. हे सर्व ठरत असताना आजची राजकीय ठराव जो आहे, आजचा राजकीय काय परिस्थिती आणि राजकीय ठराव हा सन्माननीय आमचे CLP वरटीवार यांनी तो मांडलाय. आणि त्या राजकीय ठरावाच्या अनुषंगानं आज महाराष्ट्राची काय गरज आहे या अनुषंगाने त्यांनी मांडलेला ठराव आहे. त्यावर ते आपलं विधान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. उपस्थित पत्रकार मित्र आणि माननीय प्रदेशाध्यक्ष माननीय आमचे नसीमभाई, खरं तर आजची प्रदेश कार्यकारिणीची बैठकीमध्ये आम्ही सर्व सहभागी झालो आणि विविध राजकीय विषयावर चर्चा करत असताना राज्यातील सामाजिक सौख्य जे काही बिघडत चाललेलं आहे त्यावर प्रकर्षानं आजची चर्चा झाली. आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने आम्हाला जो कार्यक्रम दिला त्याच्या अंमलबजावणीसाठी ही आजची सभा होती. त्यामध्ये काही राजकीय विषय अत्यंत महत्वाचे होते, तसा ओझरता उल्लेख माननीय अध्यक्ष महोदयांनी केलेला आहे. पहिल्यांदा तर मराठी भाषेच्या संदर्भात जी मराठी भाषा समिती होती, ज्या समितीने म्हणजे सल्लामसलत करून जो हिंदी सक्तीचा निर्णय होता यामध्ये आपण माहित आहे की राज्य सरकारच्या भाषाविषयक एक समिती आहे, त्यामध्ये 27 सदस्य आहेत आणि भाषाविषयक समितीच्या माध्यमातून चर्चा करून कुठल्या भाषेला जे काही आता तरी भाषीय लागू करायची जे काही चर्चा राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी घेण्याचा निर्णय घेतला त्याला कुठलीही सल्लामसलत केलं गेलं नाही. आणि त्याच्या संदर्भात त्या समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी जो विरोध केला
त्याचं आम्ही स्वागतच करतो. कारण ही एकाधिकारशाही आहे किंवा ही हुकुमशाही प्रवृत्ती आहे की तुम्ही जर या सगळ्यासाठी कुठली गोष्ट लागू करताना त्यासाठी जर विविध समित्या ठेवल्या आहेत, त्यांच्याशी कुठेतरी चर्चा न करता तो एकतर्फी निर्णय लागू करणं हे निषेधार्ह आहे. आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेधचा ठराव आज प्रदेश काँग्रेस कमिटीने मंजूर केलेला आहे. दुसरा एक महत्वाचा विषय की आता सर्वोच्च न्यायालयाने एक तंबीस दिली त्या रामदेव बाबाला. त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे शब्द पुन्हा तुम्ही काढलात तर खबरदारच असा तो इशारा होता. त्यांनी ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाने सुनावलं आणि तरी पण हे लोक वटणीवर येत नाहीत. म्हणजे स्वतःचं पाप झाकण्यासाठी नवीन प्रयोग करायचे, शब्दप्रयोग आणून दोन धर्मामध्ये, समाजामध्ये दरी निर्माण होईल आणि आपण त्यावर पोळी भाजू, पोळी शेकून खाऊ, अशा प्रकारचा एक म्हणजे उद्ध्वस्त करणारा राज्य आणि देश मन कलुषित करून खड्ड्यात घालणारे अशा प्रकारचे हे सगळे काही जे निर्णय आणि चर्चा किंवा त्यातून शब्दप्रयोग केले जातात आणि हे प्री प्लॅन स्क्रिप्ट देऊन केल्यासारखं, एखाद्या स्क्रिप्ट लिहून देतात आणि ते वाचून दाखवावी आणि तसं त्यांनी बोलावं, अशा प्रकारचं जे काही चाललेलं आहे त्यातून तोही निर्णय आजच्या आमच्या बैठकीमध्ये आम्ही चर्चेला आणला आणि त्याचा विरोध या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेतला. एक तर खरं आहे की अलीकडे आपण सगळ्या गोष्टीवर चर्चा करत असताना या राज्यामध्ये हिंदी भाषा संदर्भात आता सरकार थोडं बॅकफूटवर गेल्यासारखी स्थिती आहे. कारण हा महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या एकजूटपणे केलेल्या विरोधाचं यश आहे असं मी म्हणेन सध्या तरी. कारण सरकार घाबरलं आणि ही जी सक्ती मग महाराष्ट्रात लागू करत असताना मराठी भाषेला अटकेपार झेंडे ज्या मराठ्यांनी रोवले त्या राज्यामध्ये मराठी भाषा लागू करणार का? मग ते गुजरात असेल किंवा उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, या राज्यामध्ये तिसरी भाषा म्हणून मराठी भाषेला स्थान देणार का? हा खरा प्रश्न आहे. एक ट्विट तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला, तोही सगळ्यांनी आपण बघितला. त्याच्या ट्विटवरून हे लक्षात येईल की सरकार आता त्यामुळे स्पष्टपणे सरकारची भूमिका बदलल्याची स्थिती, आता तो बदलतात की नाही पण तो सध्या तरी बॅकफूटवर आहे. पण याला कडाडून विरोध आम्ही सगळ्यांनी करायचा निर्णय घेतलाय. हिंदी भाषा ही ऑप्शनल ठेवा, ती सक्तीची नसावी आणि तिसरी भाषा तर अजिबात असू नये, ही आमची पक्षाची भूमिका माननीय अध्यक्ष महोदयांनी मांडली आणि तसाच पद्धतीचा ठराव आजच्या बैठकीमध्ये आम्ही तो ठेवलेला आहे. आणि विशेष करून आजची ही बैठक अगदी कमी कालावधी होत असताना आम्हाला जे हे वर्ष संघटन वर्ष म्हणून साजरा करायचा निर्णय आमच्या अध्यक्षांनी जाहीर केला, तोही फार महत्वाचा विषय आहे. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकीय स्थिती महाराष्ट्राची जी काही महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती किंवा हे बिघडवण्याचं काम जे सुरू झालेलं आहे, म्हणजे असं आहे की महाराष्ट्रातली एकूण स्थिती पाहिली तर सध्या विकास हा विषय राहिलेला नाही, विनाशाचा विषय मोठ्या प्रमाणात होतोय. खरं तर सरकार विकासासाठी येतात, पण हे महायुतीचं सरकार विनाश करायसाठी आलं काय, हा खरा प्रश्न येतो. कारण विकासाच्या मुद्द्यांना बगल देऊन विनाशाचे मुद्दे पुढे आणून एक सामाजिक सलोखा बिघडवण्याचं पाप अलीकडे जोरात सुरू झालंय आणि त्याला खतपाणी घालण्याचं काम सुरू झालंय. म्हणजे काही मंत्री तर उघड विरोधकांना चॅलेंज देतात की आम्ही आता तुम्हाला बघून घेऊ. बघून घेण्याची भाषा, संपवण्याची भाषा या पद्धतीनं होत असेल तर म्हणजे या पुरोगामी एकीकडे छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं, काल परवा तर कहर केला. कुठल्या भाषेमध्ये आपण कुठलं काय शब्द वापरतोय. पुण्याच्या माजी महापौरांनी आमच्या सावित्री आईवर इंग्रजांची भांडी घासत होती असा शब्दप्रयोग केला. म्हणजे शब्द यांच्या तोंडाला कुलूपच राहिलेला नाही. महापुरुषांचा अवमान करत असताना यांची जीभ जी ज्या पद्धतीनं वळवळते, हे कुठे म्हणजे नियोजित आहे का? सत्ताधारी पक्षाची माणसं सावित्रीबाईंचा असा उल्लेख करून अपमान करणं
म्हणजे त्या बाईंना खरं तर शिक्षणाच्या वाटा कोणी मोकळ्या केल्या असतील तर सावित्र्यांनी केल्या, म्हणून तिच्या मुखातून काही शब्द निघतात आणि ते विखारी शब्द व्हावेत, विषारी शब्द निघावेत, अवमानजनक शब्द निघावेत, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला मिटवण्याचं आणि नवीन पायंडा महाराष्ट्रात पाडण्याचं काम, म्हणजे जो विचार हे सत्तेमध्ये असलेले, सहभागी असलेले घेऊन आलेले आहेत, तो विचार रुजवायचं काम, ज्यांचा महाराष्ट्रातील बहुजन समाजाशी काहीही संबंध नाही, अजिबात संबंध नाही, असे विचार पेरण्याचं काम आणि तो नवा इतिहास लिहिण्याचं काम, त्याचं प्लॅनिंग आणि त्याची नीव ठेवण्याचं काम मला वाटतं की या सत्ताधाऱ्यांच्याकडून होत आहे. हे त्याचं एक उदाहरण. आणि या सगळ्या विषयावर चर्चा होत असताना आपल्याला एवढंच सांगेल की माननीय अध्यक्ष महोदयांनी संविधान आणि सद्भावना हे संविधान विशिष्ट लोकांसाठी, विशिष्ट आरक्षणासाठी, मागासवर्गीयांसाठी हे संविधान आहे, एवढ्याच पुरती आहे. पण संविधानाने सर्व समावेशक संविधान आहे आणि त्या संविधानातूनच सद्भावना निर्माण झालेली आहे. संविधानाने सद्भावना शिकवली आहे. सद्भावनेचा शब्द जरी अलीकडे आपण पाहिला, त्या या निर्मितीनंतर आला असेल, संविधानाच्या निर्मितीनंतर जरी आला असेल तरी तो शब्द हा संविधानातून येतो आहे आणि ती सद्भावना निर्माण करण्याचं काम संविधानाने केलं. प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम म्हणून आम्ही त्यावर एक संविधानाचा सर्वसमावेशकता कशी आहे आणि ते कसं संपवलं जात आहे आणि त्यामुळं एक पुस्तिका काढण्याचं काम अध्यक्ष महोदयांनी त्याची जबाबदारी काही तज्ज्ञ मंडळीवर दिलेली आहे आणि त्या पुस्तिका आम्ही महाराष्ट्रामध्ये संविधानाची उपयुक्तता, संविधानाचा मूळ उद्देश हा शेतकऱ्यापासून ज्या ज्या घटकावर अन्याय होतो त्याला न्याय देणारा आहे, याची पुस्तिका सुद्धा आम्ही आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून काढण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीनं एक ओबीसी मेळावा आम्ही संभाजीनगर किंवा मराठवाड्यात करायचा, त्यावर चर्चा झाली आणि ओबीसीवर अलीकडे जे काही निर्णय होत आहेत त्यामध्ये कुठेही त्यांना कशा पद्धतीने डावललं जाऊन अन्याय होतोय याची सविस्तर त्या ठिकाणी चर्चा व्हावी आणि ओबीसी समाजापर्यंत मेसेज जावा या संदर्भातला आहे. आणि अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे बेरोजगारी महाराष्ट्राची लोक लायबलच नाही अशा पद्धतीनं अलीकडे मुंबईत झालेल्या आपल्या इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांच्या सिलेक्शनमध्ये, निवडीमध्ये इथे जवळपास 1297 की 1308 काही लोकांची नियुक्ती केल्या गेली, त्यांचं सिलेक्शन झालं. हे संपूर्ण इंटरव्ह्यू घेणारी माणसं कुठली होती तर ती गुजरात राज्यातून आलेली होती आणि त्यातून केवळ 3 लोक महाराष्ट्राची सिलेक्ट झाली आणि मॅक्झिमम लोक त्यात सिलेक्ट झाली ती गुजरात राज्यातली झाली आणि इतर राज्यातली थोडे झाले. पण महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे अधिकारी सिलेक्ट करताना, निवड करताना फक्त 3 लोकांची निवड व्हावी, म्हणजेच महाराष्ट्र आता गुजरातच्या दावणीला गुलाम म्हणून बांधला गेला का किंवा त्यांच्याकडे महाराष्ट्र गहाण ठेवण्याचं आम्ही जे काय म्हणत होतो निवडणुकीमध्ये त्याच पद्धतीनं महाराष्ट्राला वागणूक मिळते काय, हा खरा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आणि अशाच चर्चा, अशा विविध विषयावर आज आमची प्रदेशमध्ये चर्चा झाली आणि अध्यक्ष महोदयांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे ते इम्प्लिमेंट करायचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला. सांगितलं ना. नाही, आज आम्ही पार्ल्याला चाललोय. अध्यक्ष महोदयांनी सांगितल्याप्रमाणे जे जैन मंदिर झालं, पाडल्या गेलं, त्या जैन मंदिराच्या संदर्भात ज्या सरकारची भूमिका आज काल मस्जिद पाडायसाठी होती, आता मंदिर, ते अल्पसंख्याकांचं मंदिर, म्हणजे हे राज्य नेहमीसाठी अस्थिर ठेवायचं, लोकांमध्ये नेहमीसाठी अंदेश ठेवून त्यात ते दबाव की हम करे सो कायदा, हम कुछ भी कर सकते, आणि या सगळ्या अल्पसंख्याकांना तो मेसेज देण्यासाठी केलेली कृती आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. म्हणून अध्यक्ष आमचे, त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्या समाजाचे भेटी घेतो, तिथे त्या ठिकाणी जाऊन आम्ही पाहणी करणार आहोत. आज सुद्धा आम्ही ठरवलेलं आहे.
विषयी त्या वेगळ्या राजकीय चर्चा सध्या दोघेही खातेबंधू अमेरिकेत आपल्याला आता महाराष्ट्रात मात्र त्या चर्चा जोर करतायत. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस म्हणून या चर्चांकडे कसं? नाही बघा, कोण बंधू आम्ही काँग्रेसची भूमिका कधी द्वेषाची भूमिका राहील. राजकारण आम्ही कधी कुठल्या नात्यामध्ये राजकारण करत नाही. दोन बंधू एकत्र येऊन जर पुढे जात असतील तर आम्हाला काही विरोध नाही. कोणीतरी मधामध्ये ती चर्चा उठवली होती की महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार नाही. हो, महाविकास आघाडी हा वेगळा विषय, तो नंतरचा विषय. निवडणुका संपल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी आम्ही 5-25 वर्षासाठी काही बाइंडिंग नव्हत एकमेकाशी. विचारधारा वेगळी होती, त्यावेळची अपरिहार्य होती आणि मोदीचे जे काही सरकारची धोरणं होती त्याला कडाडून विरोध करण्यासाठी आम्ही त्यावेळेस घेतलेले ते निर्णय होते. हे काही परमनंट किंवा आता 25 वर्ष चालावी, विचारधारा दोन्ही पक्षाची वेगळी. त्यावेळच्या सरकारच्या, मोदीच्या सरकारच्या धोरणाविरुद्ध आम्ही एकवटलो होतो. जे राज्य उद्ध्वस्त, देश उद्ध्वस्त करायसाठी जे काही पद्धत, ज्या पद्धतीने सरकार चालली होती. आता विषय असा आहे की दोनही भाऊ एकत्र येऊन पुढे जात असतील आणि विरोध करण्याचं काही कारण नाही. काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका त्या संदर्भातली स्पष्ट आहे. आम्ही त्या दोन भावांना एकत्र येत असतील, कुटुंब एकत्र असेल तर काँग्रेस आम्हाला आनंदच आहे. त्यामध्ये आमचा विरोध असायचं काही कारण नाही. हे बघा, हा असं आहे की म्हणजे शेती पिकण्याच्या पूर्वी आपण शेतीला पीक काढण्याच्यासाठी प्लॅनिंग करणं आहे. पहिले त्यांचं काय पेरलं जातंय आणि काय उगवतंय, त्यानंतर मग तो विषय आहे. त्या विचाराने कुठल्या ते एकत्र येत आहेत आणि त्यांचे विचार आणि आमच्या विचाराची कुठे ताळमेळ होते काय, त्यांची भूमिका एकत्र येते काय, त्यानंतर आमची भूमिका आम्ही मांडू. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंकडे वक्तव्य करताना असं म्हटलंय, पॉलिटिकली काळजी झाली. त्यांनी उद्धव ठाकरेंना मुंबईतील लँडस्कॅमचा बादशाह असा उल्लेख केला. नाही, ते चुकून बोलले असतील, त्यांना अदानी म्हणायचं असतील. संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्यावर ही वेळ काँग्रेसने आणली असं त्यांचा दावा. असं आहे नाही, असं आहे की ज्या घरात 14 वर्ष मंत्रीपद होतं, 3 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले, ते पक्षाच्या भरोश्यावर आले. यश अपयश राजकारणात येत असतं, पराभव आणि विजय हा प्राप्त होत असतं. नशीबभाई त्याचे उदाहरण. पण त्यांनी त्याच पद्धतीनं ताकद पक्षाला देण्याचं काम सुरू केलं. एका पराजयाने खचून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं काँग्रेसला दोष देणं, निवडून आले असे दोष दिला असता का? नाही. आणि ज्या घरामध्ये तुम्हाला इतकी वर्ष आली, जवळपास 40 वर्ष आमदारकी मिळते आहे, त्यामध्ये खरं म्हणजे आनंद असायला पाहिजे. पण दुर्दैवानं ते विकासाच्या जरी जरा पुढे करून येत असतील तरी काही त्यांच्या अडचणी असाव्यात. आता कारखाना बंद पडलेला आहे, त्यांना काही मदत मिळत नाही, ते इथे मिळत नाही म्हणून कदाचित ते असावेत, मला माहित नाही. पण एकूण त्या बोलण्यातून महाराष्ट्रातील प्रामाणिक माणसाला वेदना झाल्या की ज्या घरामध्ये इतके वर्ष इतकी सत्ता देऊ नये ते पुन्हा दोष देत आहेत. म्हणजे जाणाऱ्यांना दोष देऊन जायचा आहे, हा त्याचा अर्थ होतो. आणि ठीक आहे, आमच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्याला जायचं असेल ते जा, राहुलजींनी. कारण कोण जातात? ज्यांना काही मिळवायचं आहे ते जातात. ज्यांना जनतेसाठी काही करायचं आहे ते कोणी जात नाही, हा त्याचा अर्थ. पालिका निवडणूक आहे. मनसेने वेगळी संकल्पना मांडली आहे. 26 एप्रिलला प्रतिपालिका आणणार आहे. त्यासाठी अनेक पक्षांनी निमंत्रण दिलेलं आहे. वर्षा गायकवाड यांचं निमंत्रण दिलेलं आहे. कसं पाहिजे संकल्पनेकडे पालिका प्रतिपालिका काँग्रेस सुरू करत आहे? हे बघा, मी थोडंसं जुना मागे जातो. वळवळकर सरांच्या तिकडे जावं लागेल. त्यांनी सत्ता आणि संपत्ती मर्यादित लोकांच्या हातात ठेवायचं त्यांचं हे आहे. ते सरकार त्या दिशेनं काम करते. सत्ता ही मर्यादित लोकांच्या हातात असावी आणि संपत्ती सुद्धा मर्यादित लोकांच्या हातात असावी, मोजक्या लोकांच्या हातात असावी. आणि हेच चाललंय राज्यात आणि देशामध्ये. सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे, पण सत्तेचं केंद्रीकरण व्हायला आणि म्हणून या निवडणुका लांब निवडून टाकतात. यात सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं होत आहे तर तो ओबीसी बांधवाचं होत आहे आणि कॅटेगरीच्या लोकांचं होत आहे. या ज्या रिझर्व्ह जागा आहेत राज्यातील, साधारणतः 49,000 जागा अशा आहेत की संविधानिक अधिकारानं दिलेले ते रिझर्वेशन आहे. त्या सर्व जागावर आता एकही माणूस आमचा निवडला गेला नाही आणि त्याला तो अधिकार प्राप्त झाला नाही. त्यामुळं जे राज ठाकरे करतायत त्या संदर्भातली त्यांची भूमिका जी असेल ती भूमिका मला वाटतं तरी आजच्या पद्धतीने योग्य आहे.
या निवडणुका व्हाव्यात, ही त्यांची भूमिका जशी आहे तशी आमची भूमिका आहे. याच्यातून सरकारनं पळ काढू नये. उद्या मुख्यमंत्री म्हणाले की आमच्या हातात काय आहे ते न्यायालयाच्या हातात आहे. अहो, तुम्हीच म्हणाला होता सत्ता आमच्या हातात द्या, महिनाभरात आम्ही काम करू. मग त्यावेळेस कशाच्या आधारावर बोलला होता? आणि सगळ्यांना माहित आहे की तुम्ही जर प्रखरपणे ती भूमिका कोर्टात मांडली, उद्या तसा निकाल होईल. तुम्ही अनेक गोष्टीपासून पळ काढलात म्हणून ह्या निवडणुका होत नाही. आम्ही म्हणालो होतो की तुम्ही सेन्सस करा, मग तुम्हाला ओबीसीची संख्या कळेल. आणि काय होत आहे की आज जर निवडणुका घेतल्या तर सर्वात जास्त नुकसान जे होणार होतं त्यावेळेस ओबीसीचं होणार होतं. कारण कशाच्या आधारावर आम्ही तिथलं आरक्षण काढायचं? काही जिल्ह्यामध्ये 0 आरक्षण होतं जिल्हा परिषदामध्ये, काही नगरपालिकामध्ये ओबीसीचा वाटाच नव्हता. अशा वेळेस आम्ही बांटी आयोग नेमला, त्याच्या काही गोष्टी त्यामध्ये संख्येच्या संदर्भात आम्ही निर्णय घेतला. आता कोर्टापुढे तो चंदू असताना सर्वोच्च न्यायालयामध्ये जे सर्वोच्च न्यायालय डायरेक्टिव्ह देतं त्या पद्धतीने सरकारने पुढचं पाऊल उचलून या निवडणुका घेण्या पहिल्या होत्या, गरज होती. पण त्यांना ते करायचं नाही, त्यातून वेळ मारून न्यायचा आहे. आणि कदाचित हे पोषक वातावरण नाही आहे सरकारला. सगळ्यांची तोंड एकमेकाच्या विरुद्ध आहे. आणि ज्या पद्धतीनं बेईमानी करून सत्ता हस्तगत केली, बेईमानी करून, फसवणूक करून, जगलरी करून, मतां वाढवून, त्यामुळे त्यांना भीती आहे की उद्या निवडणुका घेतले तर आमचं पितळ उघडं पडेल, म्हणून त्या निवडणुका लांबणीवर पडतात. थँक्यू. केंद्रीय मंत्री